नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे आतड्यांचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, जीवन म्हणजे एक संघर्ष जिथे प्रयत्न केला तरच उत्कर्ष, आणि हा उत्कर्ष साधण्यासाठी अखिल मानवजात धडपड करू लागली. मग त्यासाठी वाढले कामाचे तास, रात्रंदिवस 2 शिफ्टमध्ये नोकऱ्या करणं, जमेल ते खाणं आणि बदललेली लाईफस्टाईल. या सर्वांच्या परिणामी काही वेळा सोबत मिळते ती म्हणजे पोटांच्या विकारांची. त्यातही आतड्यांचे आजार हे मोठे, जसे की क्रोनिक अल्सरेटिव्ह गॅस्ट्रायटिस, तसेच क्रॉन्स डिसीज, IBS, ग्रहणी यांसारख्या विकारांची. मग अनेक वेळा औषधी उपचार करून देखील तसेच शस्त्रक्रिया करून देखील वारंवार हे आजार होताना दिसतात. मग प्रश्न पडतो की यावर उपाय तरी काय? अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे संपूर्णतः निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती, ज्यामध्ये पंचकर्म, चूर्ण चिकित्सा, औषधी चिकित्सा यामुळे सुंदर असे रिझल्ट आपण साध्य करू शकतो. ते कसे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करतात. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्यासोबत आतड्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन करणार आहोतच. यासोबतच आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज जरा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही दाखवणार आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच कार्यक्रमाच्या मधोमध मी तुम्हाला इतर विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजच्या या विषयाबद्दल आपण काय सांगणार? आयुर्वेद शास्त्राने किंवा शरीराची प्रामुख्याने पचन प्रक्रिया ज्या अवयवांमध्ये घडून येते ते अवयव म्हणजे लहान व मोठी आतडी. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आपण घेतलेल्या आहाराचं पचन होणं आणि त्या आहाराचं पचन संबंधित 70 ते 80% विकार हे आतड्यांशी संबंधित असतात. याची बहुतांश जणांना कल्पनाच नसते. आतड्यांच्या विकारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो 2 पद्धतीने होणं खूप गरजेचं असतं. एक तर रचनात्मक विकृती कोणत्या पद्धतीने आहे आणि कार्यात्मक विकृती म्हणजे आतड्यांमध्ये रचनात्मक काही बदल झालेले आहेत का, आतड्यांच्या ठिकाणी सूज आलेली आहे, त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत, अल्सर झालेले आहेत, आतड्यांचं अन्न पुढे ढकलण्याचंच काम व्यवस्थित होत नाहीये, म्हणजे आतड्यांची गती बदललेली आहे किंवा आतड्यांचं अन्न किंवा मलभाग पुढे ढकलण्याचं काम व्यवस्थित होत नाही, हे रचनात्मक बदल झाल्यामुळे दिसणारे विकार. आणि दुसरे म्हणजे कार्यात्मक विकृती म्हणजे आतड्यांचं मेन काम आहे ते आयुर्वेदानुसार सारकिट्ट विभजन. सारकिट्ट विभजन म्हणजे घेतलेल्या अन्नाचं पचन होऊन त्याला आवश्यक असणारा भाग, सारभाग शरीरामध्ये शोषून घेणं आणि नको असणारा मलभाग पुढे ढकलला जाणं, हे प्रामुख्याने कार्य आतड्यांमार्फत होत असतं. त्याच्यामुळे अन्नाचं पचन होऊन आवश्यक असणारा भाग शोषलो जाण्याचं कार्य जर व्यवस्थित झालं नाही तर अपचनाचे संबंधित वेगवेगळे आजार दिसले जातात. आपण जनरली बघत असतो बऱ्याच वेळेला की पचनाच्या संबंधित खूप वर्ष त्रास आहे, माझा कोटा खूप जड आहे, पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, किती चांगलं अन्न घेतलं तरी ते अंगी लागत नाही, अशा तक्रारी असणारे कितीतरी पेशंट असतात. त्यामुळे आतड्याशी संबंधित आजारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कोणते तरी अल्सर्सच होतात किंवा सूज येते म्हणजेच आतड्यांशी संबंधित आजार असतो असं नाहीये. तर बऱ्याच जणांना असं होतं की थकवा खूप जाणवत असतो, म्हणजे अन्न आहार चांगला आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, पण बलक्षय होणं, वजन कमी होत जाणं अशी लक्षणे दिसत असतात. काहींच्या तोंडाला कोरड खूप जास्त प्रमाणात येत असते, काहींच्या त्वचेला रुक्षता खूप जास्त प्रमाणात येत असते, आणि हे सर्व गोष्टी आतड्यांशी संबंधित आजार सुद्धा असू शकतात. ह्या कार्यात्मक विकृतीमुळे होणाऱ्या गोष्टी असतात. प्रत्येक वेळेला डायरेक्ट रचनात्मक विकृती असेलच असं होत नाही. म्हणजे आतड्यांशी संबंधित असणारे नेहमीचे आजार स्प्रू आहे, ग्रहणी आहे, संग्रहणी आहे किंवा अल्सर्स आहेत हे तर होत असतातच, पण त्याच्याबरोबर कार्यात्मक विकृतीमुळे होणारे आजार कितीतरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आतड्यांच्या संबंधित आजारांची व्यापकता खूप जास्त प्रमाणात दिसून येते. निश्चितच.
प्रेक्षको, बदललेल्या लाईफस्टाईलमुळे साधी साधी जी लक्षणं असतात ती मोठे जाऊन एक आतड्यांचं लक्षणाचं किंवा एक कार्यात्मक कार्य घडू शकतं. सर, माझा पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही रचनात्मक बद्दल बोललात, तर नेमकी आतड्यांची रचना नेमकी कशी असते आणि त्यांचं कार्य तरी काय असतं, त्याबद्दल काय सांगणार? आतडे हा पचन संस्थेचा एक प्रमुख भाग असल्यामुळे पचन प्रक्रिया शरीरामध्ये दोन पद्धतीने होत असते. एक आहे ते स्थूल पचन आणि दुसरं आहे ते सूक्ष्म पचन. आता ही स्थूल पचन प्रक्रिया कशा पद्धतीने होते हे बघण्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूयात, म्हणजे प्रेक्षकांना ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आपण ज्यावेळेला आहार घेतो त्यावेळेला सर्वप्रथम त्याचं चर्वण केलं जातं, दातांमार्फत अन्न चावलं जातं. जितकं हळू तुम्ही अन्न चावलं जाईल तितकं त्याचं पचन व्हायला उपयोग होत असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बोधक कफ, सलायव्हरी ज्युसेस मिक्स होतात आणि ते अन्न पुढे ढकललं जात असतं. पुढे त्याच्यानंतर फॅरिंग्स म्हणून, नेझोफॅरिंग्स म्हणून एक अवयव असतो, म्हणजे घेतलेलं अन्न श्वासनलिकेमध्ये जाऊ नये म्हणून ह्या नेझोफॅरिंग्सचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यामुळे अन्न श्वासनलिकेमध्ये न जाता पुढे अन्ननलिकेमध्ये ढकललं जातं. चुकून एखादा कण श्वासनलिकेमध्ये गेला तर आपल्याला ठसका लागतो आणि तो अन्नाचा कण बाहेर फेकला जात असतो. नंतर अन्न ज्या वेळेला अन्ननलिकेमध्ये येतं त्यावेळेला हळूहळू ते पेरिस्टाल्सिस मुवमेंट, म्हणजे पुरस्सरण गती असं त्याला म्हणलं जातं. बरोबर सर. म्हणजे अन्ननलिकेपासून ह्या गतीला सुरुवात होते. मागचा भाग आकुंचन पावणं आणि पुढचा भाग प्रसरण पावणं, ह्या पद्धतीने ह्या अन्नाचा जो घास आहे तो पुढे ढकलला जातो आणि त्याच्यानंतर तो जठरामध्ये येतो. जठराच्या अवयवांची, जठरांच्या मांसपेशींची एक स्पेसिफिक रचना असते ज्याला रगे असं म्हणलं जातं, म्हणजे एक प्रकारचे फोल्ड्स असतात. म्हणजे तुम्ही आहार जास्त घेतला तरी जठराचा भाग हा मोठा होऊ शकतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्लेदक कफाचं स्त्रवण होतं, गॅस्ट्रिक ज्युसेसचं स्त्रवण होतं आणि तो जो काही घेतलेला आहार आहे, जो काही अन्नभाग आहे तो बारीक केला जातो, एकत्रित मिक्स केला जातो आणि मिक्स झाल्यानंतर ह्याला आयुर्वेदानुसार प्रथम अवस्था पाक असं म्हणलं जातं, मधुर अवस्था पाक. आणि त्याच्यानंतर हा जो आहार भाग आहे तो पुढे लहान आतड्यांमध्ये, म्हणजे डिओडिनम, लहान आतड्यांचे 3 भाग जनरली सांगितले जातात. पहिला जो आहे तो डिओडिनम, दुसरा जो आहे तो जेजुइनम आणि तिसरा आहे तो इलियम. अशा पद्धतीने ह्याचे 3 भाग सांगितले जातात आणि ह्या लहान आतड्यांच्या ठिकाणी पचन प्रक्रिया होत असते. पित्त तयार होण्याचं काम मेनली यकृतामध्ये होत असतं. यकृतातनं पित्त हे गॉल ब्लॅडरमध्ये, पित्ताच्या पिशवीत येतं आणि नंतर तिथून ते पित्त डिओडिनम मध्ये, लहान आतड्यांमध्ये सिक्रेट केलं जातं आणि हे पित्त लहान आतड्यांमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पचनाचं काम लहान आतड्यात होत असतं. आवश्यक असणारा भाग शोषून घेतला जातो, नंतर नको असणारा मलभाग पुढे मोठ्या आतड्यामध्ये फेकला जात असतो, लार्ज इंटेस्टाईन असं आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी. मग मोठ्या आतड्याचे मेनली 4 भाग पडत असतात: सिकम, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन. अशा पद्धतीने त्याची रचना असते. त्या ठिकाणी जो किट्टांश आलेला आहे, जो काही अन्नाचा आणि प्रामुख्याने मलभाग आलेला आहे, त्याचं शोषण होण्याचं काम या ठिकाणी मोठ्या आतड्यांमध्ये होत असतं. आवश्यक असणारा भाग शोषला जातो आणि नको असणारा भाग पुढे मलभाग म्हणून शरीराच्या बाहेर टाकला जातो. म्हणजे आतड्यांची रचना अशा पद्धतीने असते. अर्गल्यासारखी ही पोटामध्ये लहान आतडे पसरलेलं असतं, की त्या ठिकाणी हा जवळजवळ 22 फूट लहान आतड्याची जी काही साधारण लांबी असते ती 22 फूट असते. मोठ्या आतड्याची साधारण 2 ते 2.5 फूट असते आणि ह्या ठिकाणी आवश्यक असणारा भाग शोषला जाणं ही गोष्ट प्रामुख्याने होत असते. आणि हीच गोष्ट जर व्यवस्थित झाली, हे पचनाचं काम व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे. सारकिट्ट विभजन असा आयुर्वेदाने स्पेसिफिक शब्द त्याला वापरलेला आहे. अन्नमृत्तिकराणाम असं आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी तुम्ही चांगला आहार सतत घेतला जाणं ही गोष्ट महत्वाची आहे. शरीर हे अन्नमय आहे. चांगला आहार तुम्ही घेतल्यानंतर त्याचं पचन होऊन पण ते शरीर घटकात रूपांतरित करण्याचं काम हे ह्या आतड्यांमार्फत, या ग्रहणीमार्फत, आणि जो ग्रहणीस्थ जो अग्नी आहे, आयुर्वेदाने अग्नी ही महत्वाची संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे आपण घेतलेल्या आहाराचं पचन करून शरीर घटकात रूपांतरित करणारा भाग म्हणजे अग्नी होय. त्यामुळे अग्नीचं कार्य सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं असतं. अग्नीचं अधिष्ठान हे ग्रहणी, लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यातला प्रामुख्याने जो भाग असतो 80% भाग, ह्याला आयुर्वेदाने ग्रहणी असं म्हणलेलं आहे. म्हणजे लहान आतड्यांचा पूर्ण भाग, त्याप्रमाणे आपण कोलॉन्समध्ये जो बघितला असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉनचा अर्धा भाग, हा सगळ्याचा समावेश आयुर्वेदानुसार हा ग्रहणीमध्ये होत असतो. अच्छा सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलाय, लीनाजी यांचा फोन आलाय नंदुरबारवरून. नमस्कार लीनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, दोघांनाही नमस्कार. मी नंदुरबारहून बोलते, लीना जोशी म्हणून. मला 3 वर्षापूर्वी पोटामध्ये कोलायटिसचा प्रॉब्लेम झालेला होता. त्याच्यानंतर आम्ही गॅस्ट्रोस्कोपी केली होती आणि मला आता सध्या प्रॉब्लेम असा होतो की मला स्टूल खूप हार्ड होते एखाद्या वेळेला, आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा वातावरण खराब असतं त्यावेळेला मला हा त्रास जास्ती जाणवतो. श्वास दुर्गंधी हा त्रास झाल्यापासून मला खूपच जाणवते आणि पचन होत नाही माझ्या अन्नाचं, व्यवस्थित खाल्लेल्या अन्नाचं. ओके,
आपलं वय किती आहे आता 38 वर्ष. आणि किती वर्ष झाले हा त्रास होतोय? साधारणतः 4 वर्ष झाले. ओके, ठीक आहे. ओके. काय सांगाल? बेसिकली हा जो प्रश्न आहे कॉमनली, जसं आता आपण म्हणलं की त्रास पचनाशी संबंधित होतोय, मग मलभाग व्यवस्थित न होणं, हार्ड स्टूल होणं, कडक होणं, ही जी गोष्ट तुम्हाला जाणवते हे या ठिकाणी आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं कार्य व्यवस्थित न होणं ह्याच्यामुळे जाणवत असतंय. म्हणजे आता आपल्याला कडक शौचालय होते किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही, ह्याचा अर्थ आतड्यांना एक प्रकारची पुरुषता, म्हणजे आपण बोलीभाषेत असं म्हणूया की कोरडेपणा आतड्यांना आलेला आहे. त्याच्यामुळे मलभाग पुढे ढकलण्याची प्रक्रिया आतड्यांची व्यवस्थित होत नाही, घेतलेला मलभाग तिथेच साठून राहतो आणि त्याच्यामुळे शौचालय व्यवस्थित साफ न होणं, शौचाला खडा होणं, या पद्धतीची लक्षणे दिसायला लागतात. मलभाग तिथेच बराच वेळ साठून राहतो, तसा अन्नभाग सुद्धा तिथे साठून राहायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे हळूहळू श्वासाला दुर्गंधी येणं, पोट जड होणं, हेवीनेस, पोट दुखायला सुरुवात होणं, दम लागणं, अशा पद्धतीची लक्षणं हळूहळू वाढत जात असतात. त्याच्यामुळे अशा ठिकाणी अग्निचिकित्सा होणं गरजेचं आहे, अग्नीचं बल वाढलं पाहिजे, आतड्यांची हालचाल सुधारणं गरजेचं आहे, तर हा आजार पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. आतड्यांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी तूप आणि गरम पाण्याचा उपयोग चांगला होत असतो. रोज रात्री झोपताना 1 कप गरम पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलं तरी त्याचा चांगला उपयोग होतो. किंवा आलं आणि सेंदो मीठ हे एकत्र करून जरी रात्री गरम पाण्याबरोबर घ्यायला तुम्ही सुरुवात केली तरी अग्नीची पचनशक्ती पण वाढायला मदत होईल, वाताची गती नॉर्मल व्हायला मदत होईल आणि तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल. आणि हे घरगुती उपाय करून सुद्धा जर त्रास कमी झाला नाही तर योग्य आयुर्वेदिक उपचार घेणं हे केव्हाही चांगलंच, म्हणजे आजार तो मुळापासून बरा व्हायला मदत होईल. नक्कीच सर. प्रेक्षको, सर येथे नियमितपणे आपल्याला काही घरगुती उपाय सांगत असतात जे की तुम्ही पेना आणि वहीने तुम्ही लिहू शकतात, तर जे करून तुमच्या ते संग्रही राहील. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की आतड्यांचे आजार नेमके कोणकोणते असतात आणि ती होण्यामागची नेमकी कारणं कुठली, त्याबद्दल काय सांगणार? जसं आपण अगोदर म्हणलं की आतड्यांच्या विकृतींचा किंवा आतड्यांच्या आजारांचा विचार करताना तो आपल्याला 2 पद्धतीने करणं गरजेचं असतं. एक आहे ती म्हणजे रचनात्मक विकृती आणि दुसरी जी आहे ती कार्यात्मक विकृती. रचनात्मक विकृतीमध्ये जसं आपण बघितलं की आतड्यांना सूज येणं, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम जाणवत असतो. गॅस्ट्रायटिस दिसत असतो, ड्युओडिनायटिस, ज्यावेळेला एंडोस्कोपी केली जाते, जठराला सूज दिसते, लहान आतड्याचा जो पहिला भाग असतो ज्याला ड्युओडिनम म्हणलं जातं तिथपर्यंत स्कोप जातो. त्याच्यामुळे ड्युओडिनायटिस होणं किंवा त्या ठिकाणी इन्फ्लामेशन होणं, सूज होणं ही गोष्ट लक्षात येऊ शकते. पण तसाच प्रकार हा आतड्यांच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा होत असतो, त्याला एक प्रकारची सूज आलेली असते. हे जे लक्षण आहे आणि त्याच्यामुळे पोटामध्ये दुखावा खूप जास्त प्रमाणात असणं हे लक्षण बऱ्याच वेळेला दिसत असतं. आयुर्वेदानुसार ही वाताची विकृती असते. मग ते विष्टब्दा जीर्णामुळे असू देत, उदावर्त ह्या आजारामुळे असू देत किंवा वातज ग्रहणीमुळे असू देत, इतर असे अलसक, विलंबक अशा आयुर्वेदाने वेगवेगळे व्याधी सांगितलेले आहेत की जे आतड्यांशी संबंधित आहेत, रचनात्मक विकृतीशी संबंधित आहेत किंवा कार्यात्मक विकृतीशी संबंधित आहेत. आतड्यांच्या विकृतीचा ज्यावेळेला आपण विचार करतो तेव्हा त्यातली एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, अग्निविकृती होणं. कोणतेही आतड्यांचे आजार बऱ्याच वेळेला हे अग्निविकृतीमुळे झालेले दिसून येतात. म्हणजे जेव्हा आपण आजारांचा किंवा पचनाच्या विकृतींचा विचार करत असतो त्यावेळेला एक तर स्थानाची विकृती म्हणजे आतडे ह्या अवयवांमध्ये असणारी विकृती आणि ग्रहणीशी संबंधित ग्रहणीच्या ठिकाणी आश्रयाने जो अग्नी राहत आहे त्या अग्नीची असणारी विकृती, म्हणजे एकतर ते आतड्यांचं अन्न धरून ठेवण्याचं कार्य व्यवस्थित होत नाहीये आणि कार्य व्यवस्थित न झाल्यामुळे त्याच्यामुळे दिसणारे विकार. अन्न पचन होण्यासाठी त्या ठिकाणी शोषलं जाण्यासाठी ते काही काळ तिथे थांबणं तर आवश्यक असतं, पण जर ते अन्न तिथं थांबलंच गेलं नाही, आतड्यांची अन्न धरून ठेवण्याची क्षमताच कमी झाली तर अन्न व्यवस्थित न पचतं तसंच पुढे ढकललं जातं आणि तसंच अर्धवट पचलेलं अन्न पुढे ढकललं गेलं तर हे अपक्व जे अन्न असतं त्याचं स्वाभाविक आहे त्या ठिकाणी मलभागही व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे मग शौचाला चिकट होणं, आव पडणं किंवा जुलाब सतत होणं ह्या प्रकारच्या तक्रारी रुग्णाला सुरुवात व्हायला दिसत होतात. ज्या वेळेला बऱ्याच वेळेला अग्नीची विकृती येते त्यावेळेला त्या स्थानाची पण विकृती व्हायला लागते आणि एक प्रकारची विजातीय द्रव्य त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होत असतात. म्हणजे आतड्यांच्या ठिकाणी एक प्रकारचा विकृत स्वभाव होतो. म्हणजे तुम्ही चांगलं अन्न जरी घेतलं तरी त्याचं पचन व्यवस्थित न होतं त्याला एक प्रकारची आम्लता येते. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं तर दुधाचं भांडं तुम्ही स्वच्छ धुतलेलं नसेल आणि त्या ठिकाणी चांगलं दूध जरी टाकलं तरी त्याला ते विरजन म्हणून काम करतं आणि त्याचं दह्यात रूपांतर होतं आणि ते दूध नासतं. तसाच प्रकार हा लहान आतड्यांच्या बाबतीत सुद्धा होत असतो. त्याच्यामुळे जर एकदा आतड्यांची विकृती आली आणि ही विकृत अवस्था कायमस्वरूपी झाली तर मग लोकांमध्ये सतत पचनाच्या तक्रारी जाणवायला सुरुवात होतात.
मग बऱ्याच वेळेला पोट साफ न होणं, शौचाला चिकट होणं, आव पडणं, थोडी थोडी शौचाला होणं किंवा लेंड्यांसारखी शौचाला होणं, सतत जाण्याची इच्छा होते पण पोट व्यवस्थित साफ होत नाहीये किंवा पाण्यासारखे सतत जुलाब होत राहणं, मलावं स्टंभ असणं किंवा शौचाला कडक होणं, या प्रकारची लक्षणे ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होत असतात. बऱ्याच वेळेला ही विजातीय द्रव्य किंवा अन्न बऱ्याच वेळ तिथं साठून राहण्याची टेंडन्सी झाली की वेगवेगळे इन्फेक्शन्स व्हायला लागतात. मग बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असू देत, व्हायरल इन्फेक्शन्स असू देत, ह्याची सुरुवात होते. मग जेआरडीएसिस सारखा आजार होणं किंवा कोला येणं किंवा स्टूलमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला अन्न तसंच पुढे ढकललेलं दिसून येतं किंवा बऱ्याच वेळेला व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये दिसून येत असतात, म्युकस मोठ्या प्रमाणात दिसत येत असतो. असे वेगवेगळे इन्फेक्शन्स होण्याचं कारण सुद्धा तिथं पचनच व्यवस्थित न झाल्यामुळे नको असणारं कुजलेलं अन्न बऱ्याच वेळ साठून राहणं, ही गोष्टी दिसायला लागतात आणि म्हणून पचनाच्या तक्रारी होत असतात. महत्वपूर्ण होतात. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, श्यामकांत यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार श्यामकांतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझ्या आतड्याला सूज आलेली आहे आणि मला सर मला आतड्याला सूज आलेली, आतड्याला सूज सांगली मोठ्या आतड्याला आणि ऍसिडिटी पित्ताचा त्रास सारखा होतो. मला असं वांत आहे ना, फिरायला गेलो ना ते वांत चालू असं. अच्छा. आणि डॉक्टर आणि पोटाचं सारखं तिखट खाल्लं ना त्या ठिकाणी पोटात आग होते. बरोबर. आणि घशामध्ये ना दिवसभर अशी आग, ऍसिड आहे ना पूर्ण घशापर्यंत येतं, ती घशात तोंडात आग असते. ओके, ठीक आहे. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. मला माहिती तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का चंदन म्हणजे सँडल शरीरासाठी किती महत्वाचे आहे. सँडल किंवा चंदन हे मुख्यतः मधुर मधुर शीत गुणात्मक असते. याचे मुख्यतः अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज हे शरीरासाठी महत्वपूर्ण ठरतात. अरोमाथेरपी तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा चांगला उपयोग होतो. याबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला कार्यक्रमात पुढे सांगणार आहेत. सर, मगाशी श्यामकांत यांचा प्रश्न आला होता की आतड्यांना सूज आलेली आहे, उलटी मळमळ होते आणि गळ्यापर्यंत त्यांना अल्सरचा त्रास होतो, त्याबद्दल काय सांगणार? त्यांची जी लक्षणं सर्व दिसत आहेत ती पित्तज, विष्टब्धाजीर्ण किंवा पित्तज विदग्धाजीर्ण आणि पित्तज ग्रहणी या पद्धतीने दिसत आहेत. म्हणजे ज्यावेळेला यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचंच पित्त तयार होण्याचं काम होत नाही, पित्ताला एक प्रकारची आम्लता येते, त्यामुळे ते नको असणारे पित्त ज्यावेळेला लहान आतड्यांमध्ये ग्रहणीमध्ये साठून राहायला लागतं आणि ते सतत पित्त साठून राहिल्यामुळे त्या एक प्रकारच्या आम्लतेमुळे किंवा तीक्ष्णतेमुळे आतड्यांना एक प्रकारची सूज यायला लागते. त्याच्यामुळे तिखट काही खाण्यात आलं, नको असणारं उष्ण घेण्यात आलं की पोटात दुखायला लागतं, पोटात आग व्हायला सुरुवात होते, पित्त वाताबरोबर वर येण्याचा प्रयत्न करतं, त्याच्यामुळे मळमळ होणं, उलटी होणं, घशात आग होणं, जळजळ जाणवणं, अशा पद्धतीची लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्त कसं तयार होईल यासाठी उपचार करणं गरजेचं असतं. पित्तशामक औषधं देणं गरजेचं असतं. मोरावळ्यासारख्या जर औषधं घरगुती उपचार तुम्ही केले तर त्याचा उपयोग अतिशय चांगला होईल. किंवा आयुर्वेदाने विरसिका नावाचा एक प्रकारचं अन्न कल्प सांगितलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ताक आणि मुगाचं कडण हे दोन्ही एकत्रितपणे घेतलं तर नको असणारं पित्त सुद्धा कमी व्हायला मदत होत असते आणि त्याचप्रमाणे आतड्यांची सूज पण कमी व्हायला मदत होत असते. ह्याचा तुम्ही घरच्या घरी उपयोग करा, त्याने तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल आणि त्रास कमीच नाही झाला तर योग्य आयुर्वेदिक उपचार घेणं महत्त्वाचं आहेच. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सतीशजी यांचा फोन आलाय अकोल्यावरून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो, रामराम सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे, माझ्या आईला पोटामध्ये त्रास होत आहे, आतड्यामध्ये थोडी सूज सांगितलेली आहे आणि त्रास होते, दुखते म्हणजे पोटात. काही जेवण धकत नाही, जेवण पण करत नाही काही. अच्छा, अजून काही त्रास होतो का? हा, म्हणजे जेवण करायला लावलं तर जेवण थोडंसं करते आणि काम पण एवढं करत नाही. आधी शेतामध्ये खूप काम केले, आता काही काम पण करत नाही, जेवण पण नाही करत जास्त. ओके, वय किती आहे त्यांचं? हा सर, वय आता किती आहे? वय 47 आहे. ओके, ठीक आहे. काय सांगा सर? ज्या वेळेला तुमच्या फिजिकल एक्सरसाइज खूप जास्त होत असते किंवा शारीरिक हालचाली खूप जास्त प्रमाणात होत असतात त्यावेळेला आतड्यांची हालचाल चांगल्या पद्धतीने व्हायला सुद्धा मदत होत असते. ज्या वेळेला आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही त्यावेळेला स्वाभाविक अन्नभाग किंवा मलभाग पुढे ढकलण्याची प्रक्रिया सुद्धा पाहिजे तितकी व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम जर तुमचे शारीरिक कष्ट जास्त नसतील तर त्याचा परिणाम हळूहळू अग्नीवर व्हायला सुद्धा मदत होत असतो आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य होणं ही जर गोष्ट झाली, पचन प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही आणि अन्नभाग
बराच वेळ तिथे साठून राहिला तर वाताच्या गतीला पण अडथळा निर्माण होतो आणि पोटात दुखणं अशी लक्षणं सुरुवात होतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीने अगदी शेतात जाऊन काम करणं आवश्यक आहे असं नाही, पण थोडीशी हालचाल आवश्यक आहे. घरातल्या घरात फिरणं असू देत, जवळपास फिरणं असू देत, हे त्यांना सुरुवात करायला सांगा. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आणि अग्नीचं बल कसं वाढेल, त्यांची भूक कशी वाढेल, ह्या पद्धतीने उपचार आधी होणं गरजेचं आहे, म्हणजे पुढे त्यांचा त्रास वाढत जाणार नाही. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आणि महत्त्वाचा की सामान्यांनी कसं ओळखावं की मला आतड्यांचे आजार झालेले आहेत, आणि त्याही पुढे जर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की अग्नी म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगणार? अतिशय चांगला प्रश्न आहे. आतड्यांचे आजार आहेत, पण आपल्याला टेस्ट केल्यानंतरच कळणार का की सूज झाली आहे का, किंवा कोणत्या तरी वैद्याकडे गेल्यानंतरच कळणार का, हा सामान्यांचा प्रश्न असतो की आम्ही कसं ओळखायचं की घरच्या घरी हा त्रास होतो तर तुम्हाला आतड्यांशी संबंधित आजार आहे. जसं आपण पहिल्यांदा म्हणलं तसं की बऱ्याच पंचधारांशी संबंधित 80% विकारांमध्ये आतड्यांशी संबंधित हे आजार असतातच किंवा अग्नीची विकृती असतेच. यातला सगळ्यात महत्त्वाचं सोपं की गोष्ट परीक्षा कोणती, तर एक सूत्र आयुर्वेदाने सांगितलेलं आहे किंवा जनरली आपण बोली भाषेत म्हणतो की प्रभाते मलदर्शनम. सकाळी उठल्या उठल्या शौचाला व्यवस्थित होणं ही गोष्ट जी आहे ती तुमची पचन प्रक्रिया व्यवस्थित होत असल्याचं द्योतक आहे. आतड्यांचं पचनाचं काम व्यवस्थित होत असल्याचं द्योतक आहे की आतड्यांच्या ठिकाणी सारकिट्ट विभाजन व्यवस्थित होतंय, रोजचं रोज अन्न व्यवस्थित पचलं जातंय आणि नको असणारा मलभाग पुढे टाकला जातोय. आदल्या दिवशी अन्न तुम्ही व्यवस्थित घेतले, त्याची पचन प्रक्रिया व्यवस्थित झाली असेल तर मलभाग तयार झाला असेल तर सकाळी तुम्हाला वेग चांगल्या पद्धतीने येणारच आहे. पण सकाळी उठल्यानंतर वेग व्यवस्थित येत नाहीये, शौचालय होताना ती व्यवस्थित बांधून होत नाहीये, जावंसं वाटतंय पण चिकट होते, थोडी शौचालय होते, शौचाला खडा होतोय किंवा शौचाची भावनाच होत नाहीये, दिवसभर शौचालय तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात तरी सुद्धा तुम्हाला शौचालय होत नाहीये, ह्याचा अर्थ तुमचं पचन व्यवस्थित होत नाहीये. किंवा तुम्ही शौचाला गेलात तरी सुद्धा शौचालय थोडीच होते, चिकटपणा जाणवतो, अशी जर लक्षणं दिसत असतील, भूक कडकडीत लागत नसेल, सकाळी उठल्यानंतर मलवेग झाल्यानंतर सुद्धा जर भूक नसेल किंवा कालच्या रात्री घेतलेल्या अन्नाचेच ढेकर तुम्हाला येत असतील, त्या अर्थी अन्नाचं पचन झालेलं नाहीये. ह्याच्यावरून तुमचं आतड्यांचं पचनाचं कार्य व्यवस्थित होत नाहीये, अग्नीची पचनशक्ती चांगली नाहीये. अगदी साधा अन्न जरी तुम्ही घेत असताल तरी ते पचत नसेल तरी सुद्धा आतड्यांचं काम व्यवस्थित होत नाहीये, अग्नीची पचनशक्ती कमी झाली, हे सुद्धा ओळखायला खूप मदत होत असते. त्यामुळे अन्न घेतलेलं व्यवस्थित, तुमच्या वेळा ज्या अन्नाच्या ठरलेल्या आहेत त्या वेळेला तुम्ही अन्न घेताय आणि तरी सुद्धा ते पचत नाहीये, थोडंसं अन्न घेऊन सुद्धा पचन होत नाहीये, मल प्रक्रिया व्यवस्थित जी व्हायला पाहिजे, बांधून व्हायला पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित बांधून एकाच वेळेला पोट साफ होणं ही गोष्ट महत्वाची असते. एकाच्या ऐवजी तुम्हाला 2 ते 3 वेळा जावं लागतंय किंवा शौचाला 8 ते 10 वेळा जावं लागतंय, व्यवस्थित होत नाही, ह्याचा अर्थ पचन प्रक्रिया बिघडलेली आहे. पोटामध्ये सतत दुखावा जाणवतो आहे, पोट नेहमी जड वाटतंय, गच्चपणा जाणवतोय, दुपारी जेवण घेतल्यानंतर संध्याकाळी जेवणाची इच्छा होत नाहीये, सकाळचं जेवण तसंच आहे ही भावना तुम्हाला होते, ह्याचा अर्थ पचन बिघडलेलं आहे. अग्नीची ह्या ठिकाणी आतड्यांची अधिष्ठान स्वरूप त्या अवयवाची विकृती असू शकते किंवा आतड्यांच्या ठिकाणी, ग्रहणेच्या ठिकाणी जो अधिष्ठित म्हणून अग्नी आहे त्याचं पचनाचं काम व्यवस्थित होत नाहीये किंवा पाचक पित्त विकृती आहे किंवा आयुर्वेदानुसार समान वायूची विकृती पण असू शकते. म्हणजे समान वायू, पाचक पित्त आणि अग्नी हे तिघं एकत्रित मिळून आतड्यांच्या ठिकाणी पचनाचं काम करत असतात. त्यामुळे ज्यावेळेला ह्या तिघांमध्ये विकृती होत असते तेव्हा पचन प्रक्रिया ही बिघडत असते. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या अगदी कॉमनली आपल्याला सहजासहजी लक्षात येणाऱ्या असतील आणि जर ही लक्षणे दिसायला लागली, पोटात खूप दुखतंय, काही काही वेळेला दुखणे असंही असतं, बऱ्याच वेळेला बद्ध उदर असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे किंवा छिद्रोदर म्हणलेलं आहे, उदरासारखा व्याधी असतो किंवा आतडी एकमेकांच्या मध्ये फसली जाणं असं आपण बोली भाषेत म्हणतो, त्यावेळेला तर दुखण्याची तीव्रता अतिशय जास्त असते. म्हणजे हे रचनात्मक विकृती झाली, पण कार्यात्मक विकृतीमध्ये सुद्धा पचन व्यवस्थित होत नसल्यामुळे तुम्हाला ही नेहमीची लक्षणं दिसू शकतात की ज्याच्यावरून आपण आतड्यांचं कार्य आपलं व्यवस्थित होत नाहीये हे समजून घेऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, स्वाती यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मी स्वाती राठ बोलते नाशिक मधून. सर, मला नेहमी असं पोटाचा त्रास होतो, सकाळी पोट साफ नाही होत माझं आणि त्यानंतर मग खाल्लेलं जे आहे ना ते बाहेर येतं, रिटर्न येतं बाहेर आणि नेमकं पोटात आग होते, आग म्हणजे जळजळ वगैरे होते आणि ढेकर खूप येतात. म्हणजे 4 चौघात जरी मी बसलेली असेल तरी मला ढेकर येतात असे जोर जोरात. मग एकदम अनफील होतं, कसं तरी वाटतं सर मला आणि पोट माझं रेग्युलर साफ नाही होत आणि जळजळ वगैरे होते. ओके, ठीक आहे. अजून इतर काही त्रास जाणवतो का? सर, इतर काही नाही आणि मला झोप पण त्याच्यामुळे व्यवस्थित येत नाही सर रात्रीची. मग ओके, ठीक आहे.
हा, आणि बाकीचा काही त्रास नाही, पण मला नेहमी ऍसिडिटी होत असते, खाल्लं का आग होते पोटात आणि पोट साफच नाही होत, म्हणजे मला 2-3 दिवसानंतरच पोट साफ होतं असे माझे. ठीक आहे, ठीक आहे. त्यासाठी सर मला प्लीज योग्य मार्गदर्शन करा. निश्चितच सर त्याची माहिती देतील. सर काय सांगा? खूप जणांना हा त्रास असतो. म्हणजे क्लिनिकमध्ये दवाखान्यामध्ये येणारे कितीतरी In general पेशंट्स, प्रश्न थाउजंड्स म्हणजे अगदी हजारोनी असं आपण म्हणलं तरी चालेल की ज्यांना हा त्रास जाणवत असतो. पेशंट येताना आम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो आहे, पित्ताचा त्रास होतोय असं म्हणून येणारे असतात. सामान्य माणूस ज्या वेळेला ऍसिडिटी म्हणत असतो त्यावेळेला ऍसिडिटी हा शब्द म्हणजे पोटाशी संबंधित आजार असेल तर तो ऍसिडिटीचा त्रास आहे अशा पद्धतीने येत असतो. पण त्याची व्यापकता खूप मोठी असू शकते. म्हणजे तो आतड्यांशी संबंधित आजार असू शकतो, अग्नीची विकृती मोठ्या प्रमाणामध्ये असू शकते किंवा इतर दुसरी सुद्धा कारणं असू शकतात. त्याच्यामुळे नक्की त्याच्या मागचं निदान काय हे बघून घेणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच जणांना एच पायलोरीचं इन्फेक्शन असतं, बऱ्याच जणांना हायॅटस हार्नियाचा त्रास होत असतो, काहींना अजीर्णाचा त्रास वर्षानुवर्ष जाणवत असतो, काहींना स्प्रू सारखी लक्षणं असतात, काहींना ग्रहणीचा आजार असतो. ह्या बऱ्याच सगळ्या तक्रारींमध्ये ऍसिडिटी किंवा पित्त होणं, जळजळ होणं, ढेकर येणं ही लक्षणं दिसत असतात. यावेळेला ह्याचं नक्की निश्चित निदान करणं खूप गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार वाताची अनुलोम गती असते, वात हा खाली सरकणं गरजेचं असतं. पण ज्या वेळेला वाताची गती बिघडते आणि वात खाली न सरकता वर सरकायला लागतो त्यावेळेला अशी वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात. आयुर्वेदाने ज्याला उदावर्त असं म्हणलेलं आहे आणि ह्या उदावर्ताची व्यापकता सध्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असते. पोट जड होतंय, गच्च होतंय, पोट व्यवस्थित साफ होत नाही. आता जसं म्हणलं की ते जसा फोन होता की 2-2, 3-3 दिवस शौचाला होत नाहीये, पोट व्यवस्थित साफ होते, ढेकर खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, मोठे मोठे ढेकर येतात. म्हणजे वात खाली न सरकता वर सरकत असल्याचं ते एक प्रकारचं लक्षण आहे आणि ती वाताची गती बिघडली असल्यामुळे ते ढेकर येत असतात. म्हणून पोट जड येतं, म्हणून वाताबरोबर पित्त वर येत असल्यामुळे ती घशात छातीत जळजळ येत असते, म्हणून तोंडाशी आंबट कडू पाणी येत असतं, पोट साफ न होणं, पोट जड होणं अशी लक्षणं दिसत असतात. आणि त्या पद्धतीने वाताची गती नॉर्मल करण्यासाठी ज्यावेळेला आयुर्वेदिक औषधोपचार होतात तेव्हा तो आजार पूर्ण बरा होत असतो. रोज रात्री जेवणाच्या अगोदर ओवा, हिंग आणि तूप हे एकत्र करून जर मिश्रण घेतलं तरी हा त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होईल. नक्कीच सर. सर कार्यक्रमात पुढचा फोन आला, अनिलजी यांचा फोन आला जोगेश्वरीवरून. नमस्कार अनिलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर, अनिल बोलतोय मी, निर्मळ. नमस्कार. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. सर ऍक्च्युली काय झालं, माझ्या ना पोटात 2-3 वर्षापासून म्हणजे पोटात असं दुखतं आधी मध्ये. तर माझं सगळं MRI वगैरे सगळं केला तर रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल येतात सगळं. पण काय होतं माझं त्याच्यामध्ये मला डोकं पण दुखतं आणि असं म्हणजे हे होतं. पण डॉक्टर म्हणतात की मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वगैरे आहे असं म्हणतात. तर काय उपचार वगैरे कसं काय? पोट जास्त असं टाईट होतं वगैरे असं थोडं, आणि संडासला वगैरे साफ होत नाही, म्हणजे असं बाथरूमला वगैरे साफ होत नाही. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला चंदनाबद्दल माहिती देत होतो. तर चंदनाच्या जर योगाबद्दल सांगायचं झाल्यास हातापायांची जर जळजळ होत असल्यास चंदन आणि कर्पूर एकत्र करून लावल्यास त्वरित आराम मिळतो. तसेच त्वचा विकारामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की खास सुटलेली असते. अशा वेळेस चंदन, दूध आणि नारळाचं तेल एकत्र करून लावल्यास त्वरित खास थांबते. सर, अनिलजी यांचा फोन आला होता की ऍसिडिटीचा त्रास होतोय, त्याबद्दल काय सांगणार सर? एक्झॅक्टली. आता आपण जे बोललो की उदावर्त नावाचा जो व्याधी आहे त्या संदर्भात तुमची ही लक्षणं दिसत आहेत. बऱ्याच वेळेला हा जो त्रास ज्या लोकांना असतो की पोट जड होतंय, गच्चपणा जाणवतोय, हेवीनेस जाणवतोय, पोटात एक प्रकारचं दुखत राहतं, तो गॅस वर सरकल्यामुळे छातीवर दाब पडणं, बेचैनी, अस्वस्थपणा, सतत ढेकर येतात, छातीत दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, तुम्ही म्हणलात तसं डोकं जड होणं, डोकं दुखणं, या प्रकारची लक्षणं जाणवायला सुरुवात होत असतात. वात खाली न सरकता वर सरकल्यामुळे अशा पद्धतीची ही लक्षणं दिसत आहेत. त्याच्यामुळे शरीरातलं वाताचं प्रमाण कमी करणं, वाताची गती कमी होण्यासाठी, गती नॉर्मल होण्यासाठी उपचार करणे ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच रुग्णांमध्ये असं होतं की वर्षानुवर्ष हा त्रास दिसत असतो, पण सगळ्या टेस्ट केल्या, जसं आता ते म्हणले की सर्व टेस्ट करून झाल्या पण सर्व टेस्ट नॉर्मल होत आहेत, पण नक्की निश्चित निदान होत नाही आणि त्रास तर भरपूर होतोय. अशा 20-20, 30-30 वर्ष असणारे पेशंट दिसून येतात की ज्यांना हा वर्षानुवर्ष त्रास होत असतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या टेस्ट तर नॉर्मल आहेत आणि तुमचे सर्व मानसिक आहे, तुम्ही त्यावर सायकॅट्रिक ट्रीटमेंट घ्या, असं सुद्धा पोटाचे संबंधित किंवा आतड्यांचे संबंधित ज्यांचे आजार असतात त्यांच्या बाबतीत दिसून येतं.
कारण बऱ्याच वेळेला आतड्यांशी किंवा पचनाशी संबंधित विकृती ह्या रचनात्मक नसून कार्यात्मक असल्यामुळे दिसत तर काही नाही टेस्टमध्ये, पण रुग्णाला तर त्रास भरपूर होत असतो, अशी परिस्थिती असते. तुमच्या बाबतीत ओरल म्हणजे पचन चिकित्सेबरोबरच वातशमन चिकित्सेबरोबरच बस्ती नावाचा पंचकर्म उपचार जो आहे त्याचा उपयोग तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे बस्ती उपचार करून नंतर काही दिवस जर तुम्ही पचन चिकित्सा उपचार केले तर हा त्रास कमी व्हायला मदत होईल, नक्कीच मदत होईल. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की योग्य निदान आणि त्यासोबत केलेले युक्तिकृत केलेले उपचार हे महत्त्वपूर्ण ठरतात. सर मगासपासून तुम्ही बऱ्याच वेळा अग्नी हा शब्द वापरला, तर नेमकं सर अग्नी म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय सांगणार? अग्नी संकल्पना ही आयुर्वेदाने सांगितलेली अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे असं म्हटलं तरी चालेल. अग्नी हा एक भाव आहे, म्हणजे आपण घेतलेल्या अन्नाचं पचन करणं, घेतलेल्या आहाराचं पचन करून शरीर घटकात रूपांतर होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. शरीर हे पांचभौतिक आहे. शरीराचे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आहेत. आपण जो काही आहार घेतोय तो आहार घेतल्यानंतर त्या आहाराचं पचन होऊन आहार रस तयार होणं आणि त्या आहार रसापासून हे 7 धातू तयार होणं, म्हणजे घेतलेल्या अन्नापासून रस तयार झाला पाहिजे, रक्त तयार झालं पाहिजे, मांस तयार झालं पाहिजे, शुक्रापर्यंत हे सगळे धातू तयार करण्याचं काम हे अग्नीमार्फत होत असतं. आता आपल्याला स्लाइडमध्ये दिसतंय त्याप्रमाणे अग्नीचे मेनली 3 प्रकार असतात, जे जाठराग्नी, पांचभौतिक अग्नी आणि धात्वाग्नी. आता जे आपण पहिल्यांदा जो व्हिडिओ बघितला जो स्थूल पचनाचा होता ते जाठराग्नीमार्फत काम होत असतं, म्हणजे घेतलेल्या अन्नाचं पचन करणं आणि फक्त आहारच तयार करणं आणि नको असणारा मलभाग पुढे ढकलणं, हे जे स्थूल पचन आहे ते जाठराग्नीमार्फत होत असतो, जो गृहिणीच्या आश्रयाने आतड्यांच्या आश्रयाने काम करत असतो. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे जी सूक्ष्मपचन, सूक्ष्मपचनामध्ये ही सूक्ष्मपचनाची जी प्रक्रिया आहे ती पांचभौतिक अग्नी आणि धात्वाग्नी यांच्यामार्फत होत असतात. पांचभौतिक अग्नी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही जी 5 पंचमहाभूत आहेत, म्हणजे शरीर हे पांचभौतिक आहे. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचं त्या महाभूतानुसार त्या महाभूताचं अग्नी करून पृथ्वीमध्ये रूपांतर होणं, वायूमध्ये रूपांतर होणं ही गोष्ट त्या अग्निमार्फत होत असते. आणि 7 धात्वाग्नी असतात, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंचे 7 अग्नी असतात. आणि जे जाठराग्नीमार्फत आहार रस तयार होतो त्या आहार रसापासून रस तयार करणं, रक्त धात्वाग्नी रक्त तयार करतो, मांस धात्वाग्नीमार्फत या आहार रसाचं मांसामध्ये रूपांतर होतं, शुक्र धात्वाग्नीमार्फत शुक्रामध्ये रूपांतर होणं. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपण असं बघत असतो की बऱ्याच जणांना वेगवेगळे व्हिटॅमिन डिफिशियन्सीज असतात, ह्याची कमतरता आहे, व्हिटॅमिन B12 कमी आहे, व्हिटॅमिन D कमी आहे, बरेच सिंड्रोम्स दिसत असतात, माल फंक्शनिंग असतं, कुपोषण असतं. पण बऱ्याच वेळेला तुमचा आहार जरी चांगला असला त्यावेळेला स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन, सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म पचनाची प्रक्रिया व्यवस्थित नसणं. कितीतरी रुग्ण सांगत असतात की आमचा आहार खूप चांगला आहे पण अंगी लागत नाहीये. अंगी लागण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही कारण तो अग्नी चांगला नाहीये. घेतलेल्या अन्नाचं पचन शरीर घटकात होण्याचं जे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाहीये. त्याच्यामुळे नुसते वेगवेगळे टॉनिक्स घेऊन ह्यावेळेला बऱ्याच वेळेला उपयोग होतो असं होत नाही, कारण तुमचं सूक्ष्म पचन जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तुमचं प्रकृती सुधारलेली आहे किंवा तुमचं वजन वाढलंय, बल वाढलंय ही गोष्ट होत नाही. किंवा बरेच कितीतरी आजार असतात धात्वाग्नींशी संबंधित असतात की थोडक्यात आपण सगळे त्वचा विकार घेऊयात. बरेच त्वचा विकार हे धात्वाग्नीशी संबंधित असणारे आजार आहेत, म्हणजे गृहिणीची दृष्टी असते तिथं विजातीय द्रव्य तयार होत असतात आणि ते रक्तामार्फत त्वचेपर्यंत जाणं, किंवा प्रमेहासारखा मधुमेहासारखा आजार असेल ही धात्वाग्नीची विकृती असते. गृहिणीची दृष्टी पहिल्यांदा होते आणि नंतर हे आजार होत असतात. आयुर्वेदाने तर रोगा हा सर्वेपी मंदेग्नु असं सूत्र म्हणलंय, म्हणजे आपण जसं बोली भाषेत म्हणतो की सर्व आजारांचा रस्ता हा पोटामधून जातो, तसंच आयुर्वेदाने सूत्र सांगितले की सर्व व्याधींचं मूळ कारण ही अग्निविकृती आहे. अग्नी मान्य झालं, अग्नी विकृती झाली तर वेगवेगळे आजार संभवत असतात. त्यामुळे ह्या अग्नीला खूप महत्त्व आहे आणि हा अग्नी आतड्यांच्या साह्याने गृहिणीच्या साह्याने राहत असतो. त्यामुळे अग्नीची विकृती झाली तर गृहिणीची विकृती होते, किंवा गृहिणी किंवा आतड्यांची विकृती झाली तर त्याच्यामुळे अग्नीची विकृती होते. आणि ह्या 2 गोष्टींची विकृती झाली तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. शरीरावर नाही मनावर पण व्हायला सुरुवात होते. म्हणजे ज्यांना बरेच वर्ष आतड्यांचा आजार आहे, गृहिणीची विकृती दिसून येते, अशा बऱ्याच लोकांमध्ये मानसिक विकार पण दिसायला सुरुवात होतात. निच्छात्मका बुद्धी असं म्हणलेलं आहे, म्हणजे त्या बुद्धीचं पोषण, मनाचं पोषण हे सुद्धा आहारामार्फतच होत असतं. आणि आहाराचं जर पचन कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराचं पोषण जसं व्यवस्थित होत नाही तसं ते मनाचं आणि बुद्धीचं पण होत नाही. मग अशा लोकांमध्ये साशंकता वाढायला लागते, कोणताही निश्चय ते व्यवस्थित करू शकत नाहीत, किंवा
डिसिजन पॉवर अशा लोकांची कमी होत असते, योग्य निदानच नसतं. अगदी. त्यामुळे डिसिजन पॉवर कमी होणं, बऱ्याच जणांचं आमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नाहीये, नीट लक्ष लागत नाही, अशा तक्रारी असतात. आणि बऱ्याच वेळेला 90% पेशंटमध्ये त्याचं मूळ हे आतड्यांच्या आजारांमध्ये किंवा घृणी विकृतीमध्ये किंवा पचन प्रक्रिया व्यवस्थित न होण्यामध्ये किंवा तुमच्या घेण्याच्या आहाराच्या सवयी चुकीच्या असणं या गोष्टींमुळे सुद्धा होत असतं. आणि त्या पद्धतीने उपचार करणं महत्त्वाचं असतं. ह्याच्यावरून आपल्याला अग्नी ही जी संकल्पना किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. निश्चितच सर, की प्रेक्षक आपण म्हणू शकतो की अग्नी हे किती मोठी आणि दृढ संकल्पना सरांनी आपल्याला सांगितली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ग्रहणीच्या आजारांबद्दल आपण सखोलपणे काय सांगणार सर? ग्रहणी हे जसं आयुर्वेदाने अवयवाला एक नाव दिलेलं आहे, म्हणजे आपण म्हणलं की जठरानंतर आमाशयानंतर लहान आतड्यांचा पूर्ण भाग, मोठ्या आतड्यांमधला जो काही असेंडिंग कोलॉन आहे, ट्रान्सफर कोलॉन आहे आणि डिसेंडिंग कोलॉन आहे, ह्याच्यामधला निम्मा भाग इथपर्यंत ग्रहणी असते. आयुर्वेदानुसार अन्न घेणं, त्याचं पचन होणं आणि घेतलेलं अन्न पुढे ढकललं जाणं, पक्व अन्न पुढे ढकललं जाणं. मग ग्रहणीनंतर जो काही नाभीच्या खालचा भाग येतो डिसेंडिंग कोलॉनचा, त्याला आयुर्वेदाने पक्वाशय म्हणले. पक्व आशय म्हणजे पक्वान्न ज्या ठिकाणी धरून ठेवलं जातं तो पक्वाशय. पक्वाशयनंतर पक्वाधान, पक्वाधान म्हणजे पुरुषाधार असं पण आयुर्वेदाने त्याला म्हणलेलं आहे. सुश्रुताने त्याला पुरुषाधार म्हणलंय, चरक त्याला पक्वाधान म्हणतो, की जे वाताचं मेन स्थान असतं, की जिथं पुरुष साठवलं जातं आणि त्याच्यानंतर पुरुषाचं सुद्धा अवष्टंभनाचं कार्य असतं. आयुर्वेदानुसार शरीर धारणाचं काम हे पुरुषामार्फत होत असतं. आणि जेव्हा हे कार्य संपतं तेव्हा त्याला मलभाग, की ज्याचा शरीराला उपयोग काहीच नाहीये, मग तो शरीराच्या बाहेर फेकला जात असतो. त्यामुळे ग्रहणीची व्यापकता मोठी आहे. लहान आणि मोठ्या आतड्यांचा 80% भाग हा ग्रहणी व्यापलेला गेलेला आहे. त्यामुळे ह्या ग्रहणीचं काम होणं खूप महत्वाचं असतं. अपक्वम धारयति अन्नम पक्वम सृजती पार्श्वतः असं आयुर्वेदाने म्हणले. ग्रहणीचं काम काय? अपक्वम म्हणजे अन्न घेणं, अपक्व अन्न घेणं, त्याचं पचन करणं, आवश्यक असणारा भाग शोषणं, आणि पक्वम मग हे पक्व झालेलं अन्न, पचलं गेलेलं नको असणारं अन्न, पक्व अन्न पुढे ढकललं जाणं. मग पक्वाशयामार्फत पुन्हा त्याचं शोषण होतं आणि मलभाग पुढे ढकलला जातो. त्यामुळे हे शरीराचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी अग्निमूलम बलम पुंसाम असं आयुर्वेदात सूत्र आहे. शरीराचं बल हे अग्नीच्या बलावर अवलंबून असतं आणि अग्नीचं बल हे ग्रहणीच्या बलावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे ग्रहणीचं कार्य व्यवस्थित असणं, ग्रहणीची रचना व्यवस्थित असणं, आतड्यांचं रचना कार्यात्मक सुद्धा आणि रचनात्मक व्यवस्थित काम होणं हे खूप गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला हे ग्रहणीचं काम व्यवस्थित होत नाही, म्हणजे शोषणाची प्रक्रिया, शोषण होणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे यातली. अन्न नुसतं अग्नीने अन्नाचं पचन केलं हे अग्नीचं काम आहे, पण अग्नीने अन्नाचं पचन केल्यानंतर सुद्धा जर त्याचं शोषण झालं नाही, ऍब्सॉर्प्शन झालं नाही, हे महत्वाचं काम आतड्यांमार्फत होत असतं. आतड्यांचं काम म्हणजे शोषणाचं, मग ती लहान आतडी असू देत किंवा मोठी आतडी असू देत. मोठ्या आतड्यांमार्फत द्रवभाग मोठ्या प्रमाणात शोषला जातो आणि 80% अन्नभाग शोषण्याचं काम, आहारच तयार करण्याचं काम या ग्रहणीमार्फत होत असतं. आणि ज्या वेळेला हे ग्रहणीचं काम, ग्रहणी दुष्ट होते आणि अन्न शोषून घेण्याचं काम व्यवस्थित होत नाही, त्यावेळेला वेगवेगळे पचनाशी संबंधित विकार होतात. मग त्यात इरिटेबल बाउल सिंड्रोम असू देत, ज्याला IBS असं म्हणलं जातं, आपल्याला या ठिकाणी स्लाइड दिसते. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पचनाशी संबंधित विकार दिसतात, कधी मलावष्टंभ होते, म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन आहे, कधी जुलाब होत आहेत, व्यवस्थित अन्न पचत नाही, कधी आव पडतोय, कधी आमांश आहे, म्हणजे ॲमिबियासिसचा त्रास वर्षानुवर्ष आहे, जिआरडियासिसचा त्रास वर्षानुवर्ष आहे, कोलायटिस आहे, बऱ्याच वेळेला निदान करताना कोलायटिस आहे, गॅस्ट्रायटिस आहे, IBS आहे, अशाच पद्धतीने निदान केलं जातं. पण ह्या सगळ्याचा समावेश आयुर्वेदानुसार ग्रहणी ह्या आजारामध्ये होत असतो. कारण ग्रहणीचं ज्यावेळेला हे पचनाचं काम व्यवस्थित होत नाही, त्यावेळेला लक्षणं दिसतात. मग त्यामुळे कधी मलावष्टंभ होतं, म्हणजे पोट साफ होत नाही, कधी तर शौचाला चिकट व्हायला लागते, कधी पाण्यासारखे पातळ जुलाब व्हायला लागतात. हळूहळू शरीराला आवश्यक असणारा जर पोषकांश जर मिळाला नाही तर शरीराचं बल कमी व्हायला लागतं, रुग्णाला थकवा जास्त प्रमाणात व्हायला लागतो, मळमळ जाणवणं, उलटी जाणवणं, कधी कधी शौचाच्या वाटे रक्त पडणं. आपल्याला या ठिकाणी एक स्लाइड दिसते, याच्यामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसत आहेत सर्व. बऱ्याच जणांना जेवल्यानंतर शौचाला जाण्याची भावना होत असते, काही खाल्लं तरी रुग्णाला शौचाला जावं लागतं, अशी लक्षणं दिसतात. सतत तोंड यायला लागणं, पोटामध्ये दुखणं, आव पडणं, मळमळ, उत्साह कमी होणं, ह्यासारखी जी लक्षणे दिसत असतात ती ग्रहणी ह्या आजारामध्ये आपल्याला दिसत असतात. आयुर्वेदाने ग्रहणीची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहेत. म्हणजे अगदी तोंडाला कोरड पडणं, सतत तहान लागणं, घशामध्ये कोरड पडत असणं, केवळ कानामध्ये वेगवेगळे आवाज येणं,
चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, यासारखी लक्षणं सुद्धा ग्रहणीशी संबंधित असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला ग्रहणीशी संबंधित ज्या वेळेला तुम्ही उपचार करता त्यावेळेला ही लक्षणं कमी होत असतात. अतिसार म्हणजे जुलाब होण्यासारखा आजार असू देत, बऱ्याच जणांना यकृत विकार नंतर दिसायला लागतात, प्लीहेची वृद्धी व्हायला लागते, उदर नावाचा आजार असू देत, जलोदर ज्याचं पोटात पाणी साठणे याच्यामध्ये रूपांतर होत असतं, कृमी होणं म्हणजे जंत पोटामध्ये असणं, यासारखी लक्षणं हळूहळू सुरू व्हायला लागतात. हे ग्रहणीचे वेगवेगळे उपद्रव असतात. त्याच्यामुळे अशा वेळेला ग्रहणीची चिकित्सा होणं, आणि ग्रहणीची चिकित्सा म्हणजे अग्नीची चिकित्सा आणि ग्रहणी ही अवयवाची चिकित्सा, असं दोन्ही एकत्रित होणं गरजेचं असतं. तेव्हा मग कोलायटिस किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस यासारखे आजार बरे व्हायला मदत होत असते, किंवा इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज असू देत, स्प्रू सारखा आजार असू देत, या सगळ्या आजारांचा समावेश आयुर्वेदानुसार ग्रहणी ह्या आजारामध्ये होत असतो, आतड्यांच्या आजारामध्ये होत असतो, आणि मग त्या पद्धतीने निदान होऊन उपचार होणं गरजेचं असतं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की नियमितपणे आपल्याला त्याविषयी फोन देखील आले की पोट हे गच्च राहतंय, गॅस हे पुढे सरकत नाही, तर हे नेमके आतड्यांशी संबंधितच आजार असतात का? त्याबद्दल काय सांगणार? हे जे आजार आहेत हे बऱ्याच जणांना ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सध्याच्या चुकीच्या आहाराच्या सवयी असू देत, एकाच जागी बसून काम असणं, शरीराची हालचाल अजिबात नसतं, स्ट्रेसचं प्रमाण खूप असणं, किंवा जे काही जंक फूड सध्या खूप घेतलं जात आहे ह्याचा परिणाम म्हणून ह्याचे त्रास खूप जणांना दिसत असतात. हा आतड्यांची संबंधित जी हालचाल आहे, आतड्यांची जी पुरस्सरण गती आहे किंवा पेरिस्टाल्सिस मुवमेंट व्यवस्थित न होणं, ह्याच्याशी संबंधित असणारे हे आजार आहेत. आता हे बघण्याच्या अगोदर आपण आतड्यांची नक्की हालचाल कशी होते हे बघण्यासाठी एक व्हिडिओ बघूयात, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आतड्यांची हालचाल एक ठराविक पद्धतीने होत असते, ज्याला पुरस्सरण गती किंवा पेरिस्टाल्सिस मुवमेंट असं म्हणलं जातं. आतड्यांचा मागचा भाग आकुंचन पावणं आणि पुढचा भाग प्रसरण होणं, अन्ननलिकेपासून ही पेरिस्टाल्सिस मुवमेंट होत असते. घेतलेला अन्नाचा जो काही बोलस आहे, अन्नाचा जो काही घास तुम्ही घेता तो पुढे ढकलण्याची प्रक्रिया अन्ननलिकेमार्फत तिथून सुरुवात होते. आतड्यांची हालचाल पण तशीच होत असते. त्यामुळे अन्नभाग पुढे ढकलणं ही जी प्रक्रिया आहे, किंवा मलभाग तयार झाल्यानंतर सुद्धा ते पुढे ढकलण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या आतड्यांमार्फत अशा पद्धतीने होत असते. ज्यावेळेला ही आतड्यांची गती व्यवस्थित होत नाही आणि ही गती वाताच्या गतीवर अवलंबून असते, वात खाली सरकणारा असेल, अनुलोम गती असेल, तर ही आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणार. आणि जर ही वाताची गती बिघडली, आपण वायूची दृष्टी झाली, याला प्रतिलोम वात, ऊर्ध्ववात असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे, आणि तो वात वर सरकल्यामुळे जी काही लक्षणं दिसतात, उदावरत ह्या व्याधीमध्ये याचा समावेश होत असतो. आणि त्याच्यामुळे रुग्णाला त्रास जाणवणं, काही खाल्लं तरी पोट जड होत आहे, गच्च होत आहे, पोट फुगल्यासारखं वाटतं, पोटात दुखतं, पोटात गोळा फिरल्यासारखा वाटतो, छातीवर दाब पडणं, बेचैनी अशी लक्षणं जाणवायला लागतात. आणि तो वात शरीरात साठून राहिल्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू स्नायूंवर होतो. स्नायू आखडणं, मान पाठ कंबर दुखणं, सांधे दुखायला लागणं, पोट व्यवस्थित साफ होणं. मग पोट व्यवस्थित साफ नाही झालं तर मग त्याचा परिणाम हळूहळू मलावस्तंभ, कॉन्स्टिपेशन, मग त्याच्यामुळे पुढे पाईल्स होणं, फिशर सारखा त्रास होणं, मूळव्याधीचा त्रास सुरू होणं, ह्यासारखे पुढे तक्रारी ह्या वाढत जाणाऱ्या असतात. त्याच्यामुळे ही वाताची गती नॉर्मलाइज होणं, आतड्यांची हालचाली संबंधितच हा आजार आहे. त्यामुळे पोट फुगणं असू देत, गच्च होणं असू देत, पोटात दुखणारे 70% पेशंट या आजारामुळे जाणवणारे असतात. आणि ज्यावेळेला तुम्ही वातानुलंबन होण्यासाठी चिकित्सा करत असता आणि अग्निविकृतीसाठी अग्नि चिकित्सा करत असता, तेव्हा ते आजार बरे व्हायला मदत होत असते. बरोबर. म्हणजे सर, आपण असं म्हणू शकतो की जी साधी साधी लक्षणं ते पुढे जाऊन चिरकालीन स्वरूपात एक मोठा व्याधी देखील तयार करू शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही कोलायटिस बद्दल सांगितलं, तर कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे काय आणि ते आयुर्वेद चिकित्सेने बरे होऊ शकतात का? काय सांगणार? कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिसचे सुद्धा बरेच रुग्ण सध्या दिसून येतात. शब्दशः आपण अर्थ बघायचं म्हणलं तर कोलायटिसचा अर्थ असा होतो की आतड्यांना, मोठ्या आतड्यांना सूज येणं, म्हणजे कोलॉनशी संबंधितच आजार असं तो म्हणलं जातो. पण खरं तर तशी परिस्थिती नाहीये. आतड्यांचं काम व्यवस्थित होणं, लहान आतड्यांच्या ठिकाणी ज्यावेळेला पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये, 80% भाग, 80% पचनाचं काम लहान आतड्यांमध्ये होत असतं, तिथनं आवश्यक असणारा भाग शोषला जातो आणि नंतर तो मोठ्या आतड्यामध्ये फेकला जातो. पण ज्यावेळेला तिथे 80% भागाचं शोषण होत नाही, अन्न 20% 30%च पचलं जातं आणि नको असणारा भाग पुढे ढकलला जातो, तेव्हा शरीर हे कोलॉन्स मार्फत, मोठ्या आतड्यांमार्फत शोषणाचं काम करतं. त्यामुळे मोठ्या आतड्यांवर लोड येतो, त्या ठिकाणी सूज यायला लागते, तेव्हा त्याला कोलायटिस म्हणतात. आणि जेव्हा हीच प्रक्रिया पुढे चालू राहते, हीच कारण परंपरा चालू राहते, मूळ कारणासाठी चिकित्सा होत नाही, त्यावेळेला हळूहळू तिथे अल्सर्स होतात, जखमा व्हायला सुरुवात होतात, ज्याला आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणतो. आणि जेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये तेव्हा त्याचं रूपांतर होतं, तेव्हा त्या आजाराची गंभीरता खूप वाढते. म्हणजे दिवसभरात 30 ते 40 जुलाब होणं, रक्त काही काही वेळेला पडणं,
ओटीपोटामध्ये मुरडा किंवा पोटात दुखणं खूप जास्त प्रमाणात असणं आणि मग त्याचे उपद्रव म्हणून पुढे पांडू, शोथ ह्यासारखे आजार होणं, असे त्रास वाढत जात असतात. आयुर्वेदाने ज्याला संग्रहणी, ग्रहणाची पुढची अवस्था असं म्हणलेलं आहे. आणि मग ह्याची कष्टसाध्यता वाढत जात असते. त्या पद्धतीने निदानांचा, कारणांचा योग्य विचार करून, संप्राप्तीचा विचार करून जर योग्य उपचार झाले तर तो त्रास लवकर बरा होत असतो. आयुर्वेदानुसार ह्यामध्ये अग्निचिकित्सा होणं गरजेचं असतं. आयुर्वेदाने बस्ती नावाची जी चिकित्सा सांगितलेली आहे त्याचा उपयोग खूप चांगला होतो. म्हणजे शौचाच्या जागेवाटे काढे आणि तेल तुम्ही डायरेक्ट पक्वाशयात मोठ्या आतड्यामध्ये जर पुश केले तर तिथली सूज कमी होणं, तिथल्या जखमा कमी होणं ह्या गोष्टींनी लवकर मदत होते. आणि त्याच्याबरोबर शमन चिकित्सेचा उपयोग होतच असतो. त्यामुळे योग्य अग्निचिकित्सा होणं, आयुर्वेदिक उपचार होणं आणि त्याच्याबरोबर बस्ती उपचार हे जर झाले तर कोलायटिस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस हे कायमस्वरूपी बरं व्हायला नक्कीच मदत होत असते. नक्कीच सर. कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय, सानपजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार सानपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर मला ऍसिडिटीचा त्रास आहे. तर ऍसिडिटी वाढल्यानंतर छातीच्या खाली दुखतं, म्हणजे लिव्हरच्या बाजूला. अच्छा. हा. अजून काय त्रास होतो? काय नाही, ऍसिडिटीचा जास्त त्रास, जळजळ होतं छातीत, धडधड होतं मग जास्त ऍसिडिटी वाढल्यानंतर. बर, ठीक आहे सर. काय सांग. डायफ्रॅम म्हणून एक स्नायू असतो जो छाती आणि पोट वेगळं करणारा असतो. हा जो पडदा मधला आहे तो खूप महत्वाचा असतो. बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास तुम्ही म्हणता छातीत दुखते, म्हणजे बरगड्यांच्या खाली दुखतं आहे, छातीत धडधड खूप होते. ही जी गोष्ट आहे तो गॅस तिथे साठून राहिल्यामुळे, वात अडकून राहिल्यामुळे जेव्हा तो वात वर सरकतो तेव्हा तो डायफ्रॅमच्या इथे खाली येऊन साठून राहतो. त्यामुळे त्या ठिकाणी स्पेसिफिक दुखणं जाणवतं, म्हणून छातीतली धडधड वाढते आणि त्या वाताबरोबर पित्त वर असल्यामुळे जळजळ होत असते. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही चिकित्सा करणं गरजेचं आहे, तर तुमचा त्रास तो कमी व्हायला मदत होईल. निश्चितच. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, पोटात अम्लता किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास एक लवंग आणि वेलची रात्रीच्या भोजनानंतर सेवन करावी. दररोज प्राणायाम, योगासने, पायी चालणे, हलका आहार इत्यादी केल्यास फायदा होतो. अपचन, वात प्रकोप, मंदाग्नी यांचा त्रास होत असल्यास सुंठ, सैंधव मीठ, जिरा पावडर, भाजलेले हिंग समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करून कोष्णजोलासोबत सेवन केल्यास त्वरित आराम मिळतो. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजचा तज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर सत्यम गुजर, ओंकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, दुसरा मजला, 1471 सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबई येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244 30518 किंवा 9 किंवा मोबाईल क्रमांक आहेत 98 221 99851 किंवा 90116 403052. ईमेल आयडी आहे www.omkarayurved.in. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. आमचं फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in. तसेच आमचं यूट्यूब पेज देखील आहे http://youtube.com/users/ddsahyadri. सर, मलावष्टंभ म्हणजे शौचास खडा पडणे हा देखील आतड्यांशीच निगडीत आजार आहे का? त्याबद्दल काय सांगा? अगदी, म्हणजे आतड्यांची हालचालच जर व्यवस्थित होत नाहीये, आतड्यांना एक प्रकारचा कोरडेपणा येतोय, अन्नभाग पुढे ढकलला जात नाही, तसं मलभाग सुद्धा पुढे ढकलला जात नाहीये. त्यामुळे बराच वेळ मलभाग तिथे साठून राहिल्यामुळे त्याचा द्रवांश शोषला जातो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचे खडे होणं, मलभागाला एक प्रकारचा कडकपणा येणं ही गोष्ट जाणवत असते. आणि त्याच्यामुळे शौचाला कडक होणं, पोट साफ न होणं, 2-2, 3-3 दिवस पोट साफ न होणं किंवा कोणत्या तरी चूर्ण घेतल्याशिवाय पोट साफ न होणं अशी गोष्ट होत राहते. बरेच पेशंट कोणतं तरी लॅक्झेटिव्ह किंवा एखादं पोट साफ होण्यासाठी चूर्ण घेत असतात, पण अशी जी औषधं असतात ती आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात. त्याच्यामुळे उलट आतड्यांचा टोन कमी व्हायला मदत होत असते आणि त्रास वाढायला मदत होत असते.
त्याच्यामुळे शक्यतो अशी औषधं न घेता आतड्यांचा कोरडेपणा कसा कमी होईल आणि आतड्यांची हालचाल कशी सुधारेल ह्याच्यासाठी जर औषधोपचार झाले तर तो त्रास पूर्णतः कमी व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की अग्निचिकित्सा म्हणजे काय, त्याबद्दल काय सांगणार? आजच्या कार्यक्रमातला महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण आतड्यांशी संबंधित असणारे कोणतेही आजार असू देत किंवा अग्निविकृतीमुळे होणारे जे काही वेगवेगळे आजार आहेत, पोटाशी संबंधित असणारे सर्व आजार, पचनाशी संबंधित असणारे आजार हे अग्निविकृतीमुळे होणारेच असतात. त्याच्यामुळे अग्निचिकित्साच ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची होत असते. बऱ्याच रुग्णांना प्रश्न असतो अग्निचिकित्सा म्हणजे कोणता तरी हा पंचकर्माचा प्रकार आहे की काय? अग्निकर्म म्हणून पंचकर्म उपचार आहेत पण ते ह्याच्याशी संबंधित नाहीत किंवा कोणती तरी प्रक्रिया असणं, चटके देणं, डाग देणं असा प्रकारे असं रुग्णांना वाटतं, पण तशी गोष्ट नाहीये. अग्निचिकित्सा म्हणजे अग्नीचे आयुर्वेदिक औषधोपचाराद्वारे, आयुर्वेदिक शमन चिकित्सेद्वारे अग्नीवर चिकित्सा करणं, अग्नीची विकृती दूर करणं, अग्निमांद्य दूर करणं म्हणजे अग्निचिकित्सा होय. आणि ही अग्नीची चिकित्सा जेव्हा होईल, अग्निमांद्य दूर होईल, अग्नीचं पचनाचं काम जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हाच आतड्यांचे किंवा पचनाचे किंवा पोटाचे विकार पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, अग्नीची विकृती होऊ नये किंवा आतड्यांची विकृती होऊ नये त्यासाठी काय सांगणार सर थोडक्यात? अगदी महत्त्वाचं आहे. आजार झाल्यानंतर उपचार करणं ह्याच्यापेक्षा आत्ता आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि ह्याच्यासाठी तुमची दिनचर्या, ऋतुचर्या, तुमच्या आहाराच्या सवयी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. जेवणाच्या वेळा रेग्युलर असणं, आहार किती चांगल्या पद्धतीने घेताय ह्याला महत्त्व आहे. त्याबरोबरच तो तुम्ही कशा पद्धतीने घेताय ह्या गोष्टीला सुद्धा महत्त्व आहे. आयुर्वेदाने याला आहारविधी विशेषतःनं असं म्हणलेलं आहे. आणि ज्या वेळेला हे आहार घेण्याचे विधी पाळले जात नाहीत, खूप भरभर जेवलं जाणं, जेवताना पाणी खूप जास्त पिणं किंवा अजिबातच न पिणं, दोन चुकीच्या विरुद्ध गुणधर्माचा आहार एकत्रितपणे घेतला जाणं, अशा कितीतरी गोष्टी असतात, कितीतरी सवयी असतात आणि ज्या चुकीच्या असल्यामुळे ह्या विकृती होत असतात. त्याच्यामुळे ते बदलणं, त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. निश्चितच सर. प्रेक्षको, आयुर्वेद शास्त्र हे फक्त रोग निवारण्याचे शास्त्र नसून तिथे जगण्याची मूल्ये जपली जातात, जिथे शरीरासोबत मनालाही स्पर्श केला जातो आणि रोग निवारणानंतर आयुष्य उत्तमरित्या व सुंदरपणे कसे जगावे यासाठी प्रयत्न केले जातात व यासाठी आतड्यांचे आजार कशा प्रकारे आपण बरे करू शकतो याबद्दल सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना आतड्यांचे आजार आणि आयुर्वेद याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.